ANS न्यूज। तो कुकडी अध्यक्ष महोदय, काल मुंबईमध्ये आणि माझ्या मतदारसंघ चेंबूरमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। खरं म्हणजे 10 वर्षाचा मुलगा शाळेतून सुटला, बस घेऊन जात होती आणि अचानक झाड पडला आणि जागीच त्या मुलाचा मृत्यू झाला। खरं म्हणजे तो मुलगा घरी पोहोचत होता, आई त्याची वाट बघत होती की माझा मुलगा आता येईल, तेवढ्यात हा अपघात झालेला आहे। खरं म्हणजे सभागृहाला मी एवढंच सांगतो की मुंबईमध्ये अपघात झालेला आहे आणि मी अध्यक्षांना सांगत होतो की साहेब पॉइंट ऑफ इम्प्रोव्हेशन घ्या म्हणून, परंतु औचित्यामध्ये आपण घेतलंय हे अत्यंत वाईट वाटतं आम्हाला। आज त्या मुलाचा काय दोष आहे, त्या मुलाचा काय दोष आहे? ज्यांचा दोष आहे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा दोष आहे, त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे। ही घटना आमच्या चेंबूरमध्ये एकच नाही झाली, ही घटना 4 ते 5 झालेली आहे। एक घर काम करणारी बाई थकून आली, एका बाकड्यावरती बाहेर बसली होती रोडवरती, तिच्यावरती झाड पडून ती तिची हे झालं, वारली ती। आणि आज हा मुलगा, त्यामध्ये 10 ते 12 मुलं होती, आज 7 मुलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, 7 मुलं ॲडमिट आहेत आणि एक मुलगा गेलाय, तोही माझ्या बिल्डिंगमध्ये राहतो, माझ्या नातवामध्ये बरोबर खेळतोय असा मुलगा जर आपल्याला किंमत नसेल सभागृहाला तर बरोबर नाहीये। मी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना किती वेळ सांगितलंय सभागृहात, खरं म्हणजे आमचे पालकमंत्री आता नाही आहेत, आशिष शेलार साहेब, त्या हर मीटिंग मध्ये हा झाडांचा विषय येतोय। जी जुनी झाडं आहेत, ती जुने झाडं सर्वे करून ती जुनी झाडं तोडायला पाहिजे। साहेब 2 मिनिटं बोलायला द्या, 2 मिनिटं बोलायला द्या। खरं म्हणजे जुनी झाडं आहेत ती चेंबूरमध्ये आमचं प्रदूषण एरिया, परंतु तिथे जर तुम्ही बिल्डरांनी एक अर्ज दिला तर ताबडतोब झाड कापायला जातात, परंतु आज लोकांचा जीव जातोय। ते जीव जात असताना जर या महानगरपालिकेचे अधिकारी काम करत नसेल तर त्यांच्यावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे। मी धन्यवाद दादा भुसे साहेबांना करतो, जे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांचा सर्व खर्च महाराष्ट्र शासन करते। आमच्या महापौर आल्या, उपमहापौर आले, त्यांनी मदत दाखवली आणि त्यांच्या जे मुलगा आमचा जो गेलेला आहे दुर्दैवाने विहान श्रीवास्तव हा मुलगा गेलेला आहे, त्यांच्या घरी सुद्धा दादा भुसे येऊन त्यांना मदत करतो म्हणून सांगितलं। धन्यवाद साहेब। चला मुर्जीभाई, 1 मिनिट मुर्जीभाई। हा मुलाला एक तर शासकीय मदत झाली पाहिजे, नंबर 1।